नमस्कार मंडळीनो, सुस्वागतम, स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या ब्लॉग मध्ये। तर मंडळीनो, आजचा ब्लॉग या प्रकारे ठरलेला आहे, म्हणजेच की मी नवीन या ठिकाणी राहायला आलोय शिवडीला, वागेश्वरी मध्ये। तर वागेश्वरी म्हटलं तर देवी असते, तर देवी आजचा दिवस आहे दुसरा, आणि दुसऱ्या दिवसामध्ये आज कलर आहे लाल। तर पोरींचे नाटकं असतात की लाल घालायची, पण मी काय आपल्या नॉर्मल घातलेलं आहे। तर सगळेजण आता बघायला गेले तर सगळे कुर्ता लाल वगैरे सगळं घातले, साडी बिडी असो काही असू दे। पण आता बघायला गेलं तर संध्याकाळचे वाजलेत 8 वाजून गेलेलेच आहेत, म्हणजे आरती पण झाली आहे आणि मी डायरेक्ट ब्लॉग चालू केले आहे। पण आरतीच्या आधीच ब्लॉग चालू करणार होतो, पण थोडासा प्रॉब्लेम होता, असू दे। तर आता आरती झाली आहे, आरती झाल्याच्या नंतर डायरेक्ट आता भजन चालू होईलच। तर मी बघायला गेलं तर ब्लॉग आता चालू करायला मी घरी आलोय, आणि असंच कॅमेरा ठेवून मी चालू केलंय। आणि आधीच्या ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेल, त्याच प्रकारे त्यावाल्या ब्लॉगला आणि ह्यावाल्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा, फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच आपल्याला लास्टपर्यंत सपोर्ट करा आणि आजचा ब्लॉग लास्टपर्यंत बघा, कारण की आजचा ब्लॉग थोडा मोठा असेलच, पण जास्त मी बघायला गेलं तर व्हॉइस नाही देऊ शकत, कारण की फक्त आणि फक्त भजन असेलच, तो नीट प्रमाणे ऐका। आणि भजन म्हटलं तर साई लीलाचं भजन आहे, 1 नंबरवाला भजन आहे, तर नक्कीच बघायला विसरू नका, असेच लास्टपर्यंत बघत राहा। तर चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते ते। सगळ्यात पहिलं मी जाणार आहे पहिला पाया पडायला, आणि बघायला गेलं तर आज आपल्यासोबत आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्यासोबत कोणच असतो, तर तुम्हाला दाखवतो कोण असतो ते, आणि तुम्ही नक्कीच सांगा की कमेंटमध्ये कोण आहे आपल्यासोबत। आणि मंडळीनं जस्ट आता निघालोय, आणि बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगितलेलं की माझ्यासोबत आज नवीन कोण आहे, तर नवीनच नाही, तो माझा जुना मित्रच आहे आपला। बघायला गेलं तर प्रमोद यादव। प्रमोद यादव आपल्या दर ठिकाणी नवीन लोकेशनवर आपल्या नवीन असतोच असतो। तर वागेश्वरी म्हटलं तर तुम्हाला बोललेलो की आपली देवीला बसते, तर बघू शकता मी जस्ट तिथे पोहोचलोय, मी जस्ट साईडलाच राहतो, नवीनच आलो इथे राहायला, हे बघू शकता। आणि या साईडला देवी आहे, तर कसली वाट पाहता, डायरेक्ट आतमध्ये जाऊया आणि पहिला दर्शन घेऊया, आणि आपल्या प्रमोदला पण नवीन काहीतरी दाखवूया। पहिल्यांदा झालंयस ना, ते इकडचं जरा माहोल कसं वाटतं, जरा सांगशील 2 शब्दात? देख के अच्छा लग रहा है, असू दे नाही, मराठी बोल। बघून चांगलं वाटलं, तर कसं चला आपल्याला झालेली आहे, बघायला गेलं तर डायरेक्ट आता जाऊन आपण हे करूया, पाया पडूया। इथे सगळं फोटोशूट वगैरे सगळ्यांचं चालूच आहे, फोटोशूट साईडला सोडून आपण डायरेक्ट जाऊया पाया पडायला। मी पण आता इथे जाऊन पहिला फोटो काढतो आणि पाया पण देखील करतो। प्रमोद कुठे गेला? प्रमोद, अरे हा ना, जरा जवळ आ ना, ऐसा काय करताय? आरतीच्या नंतर बघायला गेलं तर सगळ्यांची लाईन लागते पाया पडायला, पण आता आरती झाल्याच्या नंतर आपण फुर्सत मध्ये आलेलो आहे, तर डायरेक्ट कसली वाट पाहता, डायरेक्ट पाया पडून घेऊया आणि फोटो फटाफट काढूया, आणि आपल्या प्रमोदचे पण देखील काढायला सुरुवात करूया। बघू शकता इकडचा माहोल कसा एकदम कडक सजलेला आहे। आता थोड्या वेळात चालू होईलच, बघायला गेलं तर मला लाईनीमध्ये 15-20 मिनिटांमध्ये मला दर्शन भेटतं, बरोबर की नाही? बघूया आजच्या भजनामध्ये काय मजा येते ती, चला।
मित्रांनो तुम्ही
बघितली असेलच या प्रकारे. आणि बघायला गेलं तर आता 11 वाजलेत. मस्तपैकी डायरेक्ट 10 वाजता जेवून आलेलो आहे. मस्तपैकी पिठला भाकर. तू काय जेवलास रे बाबू? मी भांडण आई नाही आता. हा आई गावाला गेली नका. बघायला गेलं तर आता उपवास वगैरे सगळे चालू असतीलच. पण माझा आपला उपवास तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारचा असतो. हा बाबू बघतोय सुंदर सुंदर. तू मला माहिती तुला आता नवीन आलाय सोडायला ना. सुंदरी 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 सुंदरी. असो असो सर्व दिली भक्तांना जमलेल्या माझ्या तमाम वागेश्वरनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे अशा प्रकारचं ऑइज आहे. हार्दिक हार्दिक सर्वांचे स्वागत. असो पण मी काय बोलतोय तुम्हाला ते ऐका. कारण की 10 रुपयात पैठणी हा साडी गेल्या वर्षापासून हा उपक्रम त्याच्यासाठी मंडळात राबवला आहे. 10 रुपयात पैठणी चांगला प्रतिसाद ते डोंगर विभागातील जमलेलं माझ्या तमाम मायबाप तुम्हाला 10 रुपयामध्ये पैठणी रहिवासी बंधू भगिनींनी दिलेला आहे. घ्यावी. आणि आज हा पैठणीचा खेळ लाजला लाजला. तुला माहिती आहे आता नवीन गुरुवर्य लाडके सर्वांचे श्रावण बाळ यांच्या उपस्थित इंस्टावाले नाही आपण आम्ही घेतोय. आणि याचा आम्हाला अभिमान आहे. डायरेक्ट त्यांनी चहावर ताव काढली आहे. ते बघा तिकडे गेलेत ते. पहिलं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला दाखवेल भरत लाड यांनी दिले आहे. इथे ज्या मंडपामध्ये एकूण पंखे लावलेत किती आहेत? 1 2 3 4 चिठ्ठी काढण्यात येणार आहे. 10च्या वर असते डायरेक्ट. ते आरामात सगळ्यांना चहा बी एकदम आरामात आहे. विषय कसा आहे मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते मला भेटेल. 3रा क्रमांकाचं विषय आप्पा झालाय. भाग्यवान विजेता चहा पण आहे. पंख दादा एकच चिठ्ठी काढायची आहे. ते कुठल्या शोला आपला थिएटरला आलो. एकदम पहिला काळोख खोल आहे. विषय खोल आहे. काळोख केलेला आणि मस्त आपला सायलीला एकदम भजन म्हणजे एकदम कसा टरटरीत असतो. आता मी एवढं सगळं बोलतोय तर तुम्ही चिठ्ठीचा क्रमांक आहे अरे आई शपथ 0138. 5 मिनिटाच्या आत कोणी नाही आलं तर दुसरी चिठ्ठी काढण्यात येणार आहे. 2 मिनिटं टाइम कमी केलेला आहे. पैठणीचा नंबर आहे वाटतं. चिठ्ठी आलेली आहे. पैठणीचा आहे. माझा मंडळाचे खजिनदार अधिकारी भरत लाड यांना आता पैठणीचा आहे विषय. बघा आता पैठणीचा विषय. हा विषय गंभीर. बघूया आता चला. नवीन राहायला आलो आहे याचं कारण असं नाही की मी ते चिठ्ठीचा नंबर आहे 0135. आलोय खूप प्रसिद्ध झालो. आई शपथ 0135. हे आला 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 नंबर आला नंबर आला. काका पैठणी काका पैठणी नाही 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 कुर्ता कुर्ता हे नाही पैठणी हो मिनिस्टर आवडे कोण आलंय बघ. शिवागावले कोण आहे? तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. हा तू दोघांचं पण पहिलं तुझं सांग. हा माझे नवीन मित्र आहेत. माझ्यासाठी फॅन माझ्यासाठी फॅन. हवा घाल जरा हवा घाल. असो असो तिथे तिकडे पैठणीचा कार्यक्रम सुरुवात आहे. चिठ्ठी
आपलं सगळ्या. तर बघायला गेलं तर आता 1 वाजलाय आणि परत आता घरी आलोय आणि परत एकदा जेवण घेतो मस्त वेगळी, म्हणजे कसं आजचा जरा 2-2दा जेवण होईल माझा. तर आता घरी आलोय, परत फ्रेश होईल आणि डायरेक्ट लांबलेट होतो. तर त्याच्या आल्या बोलायला जातोय मी की भजन बघायला गेलं तर 1 नंबर होतं एकदम असा. तर चला मंडळीनो, आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. असं मी जाहीर करतो, भेटू नव्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आजच्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्त तरी जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लांबलेट.